एक लक्षात ठेवा, आंबे देताना त्याचा भाव व्यवस्थित मिळता का नाही ते बघू को. आता आवाच्या सवा भाव लावूक नको. आता आपला फळ चांगला असला ना तरी त्याचे पैसे मिळणार नाही. बंधू आठवतं ना मागच्या वेळेला बबल्याचं काय झालं ते? होय तर. नाही दादा, तुमचा सगळा बरोबर आहे, पण आमका ना त्या गाडी घोड्याचं काय कळत नाही बघा. का सगळं आपण बघूया ना. म्हणजे कसा की सगळ्यांचा माल एकत्र गेलो ना तर खर्च कमी येईल. हा बाकी बरोबर. आणि तुम्ही दोघे राम लक्ष्मण असात ना, मग कसला टेन्शन. दादा दादा ऐक ना, पैसे हवे होते. ठीक आहे, पुढचं ठरवू, भेटूया. हा चला, मी तुमका सोडते आणि पुढचं काय करायचं ना आपण सांगते. हा चला. दादा देतस ना पैसे? काय झाला? लाली 4 लोक बसलेले असताना सगळ्यांसमोर पैसे मागणं बरं दिसतं काय? अरे असं काय, गरज होती ना म्हणून मागितलंय. अरे पण लाली, आतापर्यंत तू मागितलं आणि मी दिला नाही असं कधी झाला का? पण लोकांसमोर कशाला? मग काय झाला, भावाजवळ तर मागितलंय. हा लाली, तुझा आता लग्न झाला, मोठा लेख हा. लोकांना काय वाटेल की तुझा संसार मी चालवतो, भाऊ चालवतो असं बोलतील ना, चर्चा होईल ना गावामध्ये. अगं स्वतःच्या लेखाबद्दल, नवऱ्याबद्दल विचार कर ना. आणि तुका आत्ता दिले होते ना हल्ली मी पैसे, पण खर्च झाले ना ते. वायफाय कुठेतरी खर्च केले असणार. काही लागले तर आम्ही आहोत ना. आणि कशाला वायफाय खर्च करायचं, घरात सगळं आहे ना देवाच्या दयेने. बस झाला दादा, बस झाला. तुका पैसे द्यायचे नसतील ना मागा तर देऊ नकोस. हा पण उगाच मागा ऐकून दाखवू नकोस. तुझे पैसे राहून दे तुझ्याकडे. नाहीतरी काय पुन्हा परका झालाय ना मी आता. हा बरोबर. आता काय सोयरी भलतीकडे चुळता ना. मी काय शेवटी परका तर परकाच, फक्त म्हणायचं नुसताच घर म्हणून. समजूनच येत ना काय बोलला ते. असा विषय भलतीकडेच नेला तिने. सर चहा घ्या, मी नाश्ता घेऊन येते पटकन. सर काय झालं, लक्ष कुठे आहे तुमचं? तुम्ही ठीक आहात ना? I'm fine, I'm fine. नक्की? हो मी ठीक आहे. मॉम कुठे आहे? आत आहेत त्या. कशी आहे ती, ठीक आहे ना? हो, काल रात्री खूप त्रास झाला ना त्यांना. त्या अशा वागतील असं वाटलंच नव्हतं सर. अशा वागतील म्हणजे? अगं तिला स्वप्न पडलं होतं, ती घाबरली होती, तिला काळजी वाटत होती, तुझी, माझी, आपली. हो सर, मला तसं म्हणायचं नव्हतं. काय म्हणायचं तुला एक्झॅक्टली? की मॉमने मुद्दामून केलं असं? नाही सर, असं नाही, पण मला एनिवे. सर तू कितीही प्रयत्न केलास ना तरी काही होणार नाहीये, कारण मला माझा नीरज परत मिळालाय. आपले प्रॉब्लेम्स ना आपल्यालाच फेस करावे लागतात आणि हिमतीने त्यातून मार्ग काढावा लागतो स्वतःलाच.
अजून जमलेली नाही आहे ती. एवढं कापूस घेतात हा दिवो केवढं वाटतं का तेवढी नको. एक येणार नाही आजकालच्या पोरांका. शिक्षण घेतलं म्हणजे झाला नाही गो. हा हे आपण काम येऊ कोया बायलेच्या जातीत तरी. तुका काय वाटला शिरवाळे करून घातलेस म्हणजे झाला. या बघ अशी वळतात बात. आता घाल त्या दिव्यात जळलेली वात काढ. शिक्षण घेतला बाकी काही एक नाही. जमला काय अगो ती फिरकी फिरव. हा फिरवती निघाली मा. हा आणि त्या फिरकीत वात घालती. वात सरकव वात मध्ये. हा सरकवली. हा तो कापूस बाहेर रवला तो तो तेलात बुडव. तेलात बुडवतो. हा हा आता लाव दिवो. आता कसं लागलं. सॉरी माहित नव्हतं. आता नमस्कार कर देवा म्हणजे देव चांगली सद्बुद्धी देतलो तुका. ओवी दायचेच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस. कोकणातली माणसं अशीच असतात अगदी फणसासारखी. बाहेरून काटेरी दिसतात पण आतून असतो तो फक्त गोडवा. दायचेच्या मायेचा अनुभव घेतलाय मी इतकी वर्ष. तिच्या टोमण्यांमध्ये सुद्धा प्रेम असतं. बरं मी मंजूच्या माहेरी गेले होते ना तेव्हा घरातलं चित्र जरा वेगळं होतं पण आता परत आले तर चित्र जरा वेगळंच दिसतंय. श्रेणूने सांगितलंय मला सगळं. सगळ्यांशी जुळवून घेणं सगळं करण्यासाठी पुढाकार घेणं हे देवासमोर दिवा लावणं आणि सगळ्यांना जेवण करून पण घातलंस तू ते परदेशातलं. हो यू नो व्हॉट सगळ्यांना आवडलं. काय सांगतोस. संध्या बघतस ना तुझेच गुण उतरले तुझ्या लेखीत. खरंच तू अशी समोर बसलीस ना तर मला सारखं वाटतं की म्हणजे संध्याच बसली की काय. हो मी अशीच प्रेमाने सगळ्यांची मन जिंक. मला खात्री आहे तुला जे काही हवंय ना ते देव तुला नक्की देईल. मॉम हवी असेल तर हे टोटल 20 रुपये सगळे मिळून झाले 3,500. कसं होणार आता पुढचं. शेवटी ना माका सगळे जण परकाच ठरवतात. एक दिवस असा नाही जात की परक्याची जाणीव नाही करून देते लोक. काय हो माका सांगा मी काय इतकी वाईट काय. माझी ना या घरात कुठं किंमतच नाही. काय झालेलं आली. काय झालं काय दादाकडे पैसे मागितलंय. मग काय चिडलो माझ्यावर. अगं लाली काहीतरी कारण असेलच ना त्यांचं आणि तूच काहीतरी चुकीचा अर्थ काढला असेल त्यांच्या बोलण्याचा. तुमका काय म्हणूचा
हा म्हणजे मी भांडण उकरून काढताय? सांगा माका या काय या पैसे कशात पसरून ठेवलास? हा नाही पैसे जास्त झाले काय? जास्त नाही ग, उलट कमी झालेत. म्हणजे हातात कमी राहिलेत आता. आता पुढचं कसं करायचं ह्याचा प्रश्न पडलाय मला. चिपळूणात गेला होतास ना? नाही म्हणजे तिथे कामासाठीच गेला होतास ना? लाली, कामासाठीच गेलो होतो पण काम झालं नाही. आपल्याला ते काम हातात घेण्यासाठी जरा जास्त पैशाची गरज आहे. म्हणजे कमीत कमी 5 लाखांची गरज आहे. म्हणजे आधी पैसे तिथे गुंतवावे लागतील ना. हा काय मग दादाशी बोलू काय? नाही म्हणजे नवीन कामासाठी दादा पैसे दे. नाही म्हणजे माझा भाऊ इतकं पण वाईट नाही हा. तेच नकोय मला लाली. म्हणजे मला त्यांची मदत नाही घ्यायची लाली. इथेच आपण आश्रितासारखं राहतोय ते काय कमी आहे? मी साधं एक घर नाही बांधू शकलो तुमच्यासाठी. लाली तुझ्यासाठी श्रीनूसाठी एक ना हक्काचं घर बांधायचं ग मला. होईल काहीतरी, लवकरच करीन. लवकरच आपण आपल्या हक्काच्या घरात जाऊ. आपल्या घराच्या दरवाज्यावर ना अशी एक पाटी असेल, कांता निवास, लाली कांता निवास. त्या घरात ना तुला कोणी चिडवणार नाही आणि तू त्या घरात परकी आहेस असं कोणी बोलणार पण नाही. मग बघ त्या घरात फक्त तुझा हक्क चालेल. कोण रे तिकडे? असे 10 नोकर तुझ्या सेवेसाठी हजर असतील आणि फक्त तूच ऑर्डर देशील त्यांना. बघ होय नक्की होईल बघा. मी सांगते तुमका, माझा ना विश्वास आहे तुमच्यावर. हे बघा, मला ह्या डील बाबत कोणतीही चूक चालणार नाही. मी जे सांगितले अगदी तसंच होणार. आणि कोणी माझ्या वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न केला तर मी एकेकाला बघून घेईन. ओके? मॉम मी प्रॅक्टिसला चाललो, येतो. निशी सर बाय. मी पण येते. प्रॅक्टिसला? हो मला सुद्धा प्रॅक्टिस करायची. का? सर म्हणजे आपलं ठरलं होतं ना. आपलं ठरलं होतं की दादांचं मन दुखवायचं नाही, पण आज यायचंय सर मला प्रॅक्टिसला. अगं निशी बेटा, पण तुझ्या वडिलांचं मन मोडून कसं चालेल? कसं वाटेल ते? मी इथे तुमचं मन जिंकायला आले. तुमची हीच इच्छा ना की मी माझं स्वप्न पूर्ण करावं. मग मी तुमची इच्छा अशी मोडू शकत नाही. म्हणून माझ्याकडे एक मार्ग आहे यावर. यामुळे दादांचं मन पण दुखावलं जाणार नाही आणि मी तुमची इच्छा पण पूर्ण करू शकते. म्हणजे मी याच कपड्यात येते ना. फक्त प्रॅक्टिसच करायची. यामुळे माझी प्रॅक्टिस सुरू राहील. पण तू या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल आहेस? सर अगदीच कम्फर्टेबल आहे. तुम्हाला माहिती आहे या ड्रेसमध्ये ना मी घरातली कामं अगदी पटापट आणि नीट करू शकते. अगं निशी, घरातले कपडे वेगळे आणि बॅडमिंटन प्रॅक्टिसचे कपडे वेगळे. हो पण मी तुमचं मन नाही ना दुखावू शकत. मॉम आय थिंक शी इज राईट. एका बाजूला तू तिच्या आनंदाचा विचार करते आणि दुसऱ्या बाजूला तुझं मन मोडू नये म्हणून तिची सोल्युशन काढते. तुमच्या दोघांचं रिलेशनशिप बघून मला खूप आनंद होतो. सर आणि तुमच्या आईला पण आनंद झाला असेल हो ना? हो हो होणारच ना. मी आलेच. ही प्रूव्ह करू बघतेय की त्या रघुनाथ खोतांची मुलगी आहे, पण मी तुला आणि तुझ्या बापाला पुरून उरेन. स्टे फोकस्ड. तुला जरी काही डिफिकल्ट वाटलं तरी ते पॉसिबल आहे असं सांग स्वतःला. ठीक आहे? ऑल द बेस्ट. थँक्यू सर. कम ऑन आरती. हा बोल गो. काय? अगं पण मग घरातली कामं कोण करणार? हो
मला सगळं मान्य आहे की तुझ्या मुलाची तब्येत ठीक नाहीये, पण अगं घरात खूप कामं पडली आहेत. पण हे मग आधी सांगायचं होतंस ना तू. फाईन, ठीक आहे. हिने मला आधीच सांगितलं असतं ना, निशीला तरी थांबवून घेतलं असतं मी. आता काय करू काय करू, बघते काय करायचं ते. आता ही कामवाली बाई नाही आली तर. हे काय आणि अरे देवा, नळ ओपन आहे. एवढं पाणी, काय करू काय करू. मला बाई पण येणार नाही गे. निशीला पण आजच जायचं होतं. काय करू. फोन 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 फोन. फोन उचल फोन उचल. हे फोन उचल. नीरजला फोन करते. नाही आले तर माझी वाट लागेल. कसं करू काम मी सगळं. नीरज तू तरी फोन उचल प्लीज. आता ते वारकऱ्यांचं राहिलं तर बघ. ते देऊन टाक. वहिनी वहिनी, बाराला चहा हाडलाच. हिशोब म्हटला ना की डोका उठता कंप्लीट. अहो, आज तुम्ही लालिताईंवर चिडलास काय? पाहिला असा तेका वाटला. 4 लोकांसमोर पैसे मागू नको म्हणून समजवत होता, पण लालीचा स्वभाव अर्थाचा अनर्थ केला आणि गेला पाय आपटत. काय बोलणार. वहिनी तुका पण माहित आहे ना लालिताई कसा आता, असाच आधीपासून. बंधू, या महिन्याच्या हिशोबात लालीसाठी 20,000 रुपये जास्ती लिहून ठेवा आणि लगेच पैसे तिच्या हातात ठेव. आणि आंब्याची जी मिळकत जे काही कमाई येईल ना, ते पैसे मात्र तिच्या हातात देऊ नको. वायफळ खर्च करून मोकळी होईल. त्याची तू एफडी कर. मी माझ्याकडचे पण काही पैसे देते, ते त्याच्यामध्ये टाक. दादा, ताई थोडा तुसडा असला म्हणून काय झाला. माझी पण बहीण आहे ना ती. माका पण कळतात. मी पण माका जमत ना तेवढा वाढवून तिच्या नावाची एक एफडी करून ठेवेन. एक सांगू तुमका, लालिताईंसारखा सगळ्याच बहिणींचं नशीब नसता. आपण आज पण वहिनी तिका पण तर कळला पाहिजे ना. आणि बंधू, आपल्या या वर्षीच्या कलमाची जी काही विक्री होईल ना, त्याचा अंदाज काढून ठेव. म्हणजे विक्री झाली की ज्याचे त्याचे पैसे देऊन मोकळे होऊ आपण. दादा, पण या सगळा माका जमात. या विश्वासा म्हणून तर देतोय ना जबाबदारी. करते मी. किती दादा? चहा घेतास? हां, चहाच. हो, पण आतापर्यंत ह्या सगळा श्रीनू करत इलो ना? करत होता. यापुढे बंधू करेल.